श्री स्वामी समर्थ। अतिशय महत्त्वाच्या टिप्स आज मी तुम्हाला सांगणार आहे। रोज रात्री मनुके पाण्यामध्ये भिजत ठेवून आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उपाशी पोटी भिजलेले मनुके खाल्ल्याने शरीराला दिवसभर एनर्जी मिळते, तसेच पोटाच्या समस्या आहेत त्या दूर होतात व त्वचेसाठी सुद्धा भिजलेले मनुके खाणे खूप फायदेशीर ठरते। नंबर 2, तुळशीच्या पानाचे पेस्ट करून चेहऱ्यावर लावल्याने चेहरा मुलायम, उजळ आणि चेहऱ्यावरील काळे डाग नाहीसे होतात। ज्यांच्या चेहऱ्यावर सारखी फोडी येतात त्यांनी हा उपाय अवश्य करावा। जवस वजन कमी करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय आहे। त्यात असलेले फायबर पचनक्रिया सुधारण्यास मदत करतं आणि दीर्घकाळ तृप्तीची भावना निर्माण करतं। त्यामुळे जास्त खाण्याची गरज कमी होते आणि वजन कमी होण्यास मदत मिळते। वजन कमी करण्यासाठी आहारात जवसाचा समावेश करणे फायदेशीर ठरते। तसेच जवस खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण होतो, तसेच शरीराला भरपूर प्रथिने आणि फायबर मिळतात। सफरचंद खाल्ल्याने शरीराला भरपूर ऊर्जा मिळते आणि सफरचंदाचा गर चेहऱ्यावर सोडल्याने सुरकुत्या दूर होतात। तसेच रोज सकाळी कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिसळून सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते, तसेच त्वचा टवटवीत होते। पातळ भाजी किंवा सूप अधिक चविष्ट होण्यासाठी त्यात 1 चमचा तूप व थोडीशी मिरपूड घालावी। जेव्हा तुम्ही जेवणामध्ये ठेचा बनवता तर लसूण आणि मिरच्या ठेचून टाकाव्यात, ठेचा चविष्ट लागतो। सर्दी व खोकल्यामुळे छातीत दुखण्याची समस्या असल्यास ओव्याची धुरी घ्या, वेदना कमी होतील आणि यामुळे सर्दी देखील कमी होईल। कारल्याचा रस हा हृदयरोगासाठी व रक्तशुद्धी करण्यासाठी खूप फायदेशीर असतो, म्हणून आहारामध्ये कारल्याचा वापर अवश्य करावा। काकडी खाल्ल्याने किंवा काकडीचा रस पिल्याने त्वचेवर चमक येते, वजनही नियंत्रणामध्ये राहते। त्याचबरोबर काकडीचा रस चेहऱ्याला लावल्याने चेहरा टवटवीत व उजळ दिसतो। प्रवासामध्ये जर उलटीची समस्या होत असल्यास प्रवासापूर्वी तोंडामध्ये थोडासा ओवा ठेवा, त्यामुळे उलट्या होणार नाहीत। श्री स्वामी समर्थ। माहिती आवडल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्कीच करा। धन्यवाद।